लँडस्लाइड झालेली आहे इथे बघा. बापरे, एवढे आलेत वरून खाली आहे बघा. थांब थांब असताना आधीपासून बघा. गणबाई मोगरा गणाची झाडी गणबाई मोग. मी इथं नोट केलंय की असं डोंगरात पाईप घुसलेला असतो आणि पानी आले से. ये कहाँ से आता है? पहाड़ों से. तो ऐसे ही घुसा देते या फिर ऊपर कहीं होगा? हाँ अच्छा अच्छा. शुद्ध पाणी, मतलब शुद्ध पाणी. वरून येते. आराम से आगे आमच्या रूम मधून तुम्हाला नजारा दाखवतो. येस, खिडकी उघडा आणि हे मस्त डोंगर, समोर बर्फाची डोंगर. सकाळी काळोख होता, आता मस्त ऊन पडलंय. त्या साईडला तिकडे बद्रीनाथ आहे, त्या बाजूला. इकडे हे गाव जोशीमठ म्हणतात त्याला. आता काही लोक दिसतात उठलेली. छान कोवळं ऊन पडलंय. कालीच एक व्हॅलीमध्ये रस्ता आहे. सगळे आम्ही तिथूनच आलो. काल रात्री आलो, त्याच्यामुळे काहीच कळलं नाही की कुठून आलोय. पण आता कळते की त्या रस्त्यावरून आलो. मग हे फिरत 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 वरती इथपर्यंत पोहोचलोय. तर हे आमचं हॉटेल आहे जिथं आम्ही थांबलो आहे. हे मागे माझ्या प्रॉपर्टी खूप मोठी आहे. एक 8-10 रूम्स आहेत. आणि इथून हे मागे डोंगर वगैरे आहेत. आणि आज थोडी लोक कमी आहेत, कारण नेमकं आज इलेक्शनचा टाईम आहे. इकडे इलेक्शन डे आहे, इकडे वोटिंग डे आहे रादर. तर त्याच्यामुळे लोक थोडी कमी आहेत. आणि नाश्ता करायला आपण इथं मस्त एक छोटासा प्लॅटफॉर्म बनवलेला आहे. इथंही बसू शकतो. हे बघा, डोंगरांच्या कुशीत नाश्ता. हे बघा आमच्या मागे काय आहे. ग्रीनलँड आहे, रचित पण आहे आणि हॉटेल पण आहे. आणि काय काय आहे. आज आम्ही ऑलीला आलोय. आणि हे सगळ्यात म्हणजे सेकंड टॉपमोस्ट पॉईंट आहे ह्या रिजनमधलं. पण अजून वरती तिकडं जात आहेत. तिकडं वरती जायचं आहे अजून. तिकडं बर्फ आहे तो म्हणतो. 360 व्ह्यू पॉईंट आहे काहीतरी. माझ्या मागे बघा किती सुंदर नजारा आहे. आज फॉर सम रिझन चेअरलिफ्ट बंद आहे. तर 6 किलोमीटर आहे वरती. आम्ही असं डिसाईड केलं की 6 किलोमीटर चालत जातो, कारण घोडेवाला आहे तिथे. पण 1000 रुपये पर पर्सन सांगतोय तो चार्जेस. बघूया आम्ही किती जाऊ शकू वरती ते, है ना. आता तुम्हाला व्ह्यू पॉईंट्स अजून दाखवतो. खूप छान ठिकाण आहे. आज गर्दी नाही आहे. सुखी होत आम्ही तरी ॲटलीस्ट आता.
चला आम्ही आता निघालो आहे, चढायला सुरुवात आहे. साधारण एक 12-12:15 झालेत. जितकं आम्हाला जाता येईल तेवढं आम्ही जाणार आहोत वरती तिकडं आणि मग परत खाली येऊ. हा आहे रस्ता आणि रस्ता कसला आहे तो दगडच दगड आहेत. चला घोडेवाल्याला गिऱ्हाईक भेटलेलं दिसते, तो काय खालून येतो तिकडून. आम्ही काय आता पाव रस्त्यावर पण नाही आलेलो. तर आम्ही आता त्या पॉईंटपर्यंत पोहोचलो जिथं घोडे उभे आहेत. 4 घोडे दिसत आहेत आणि त्याच्या पण पुढे वरती त्या चेरकारच्या पुढे जायचं आम्हाला. इथून नजारा बघा कसला आहे. आम्ही तिकडून चालत आलोय, तिकडून खालून इथं थोडी गवत आहे आणि हे समोर हिमालयाज. वा वा वा, खूप थंड हवा आहे. चला आपल्याला तिकडे जायचंय. चला 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 चला. अजून अर्ध पण नाही झालंय, फक्त 100-200 मीटर चाललो आणि आताच हाफ 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 चालू झालेलं आहे. ती आमच्या पुढे काही लोक आहेत, आम्ही पण मे बी जाऊ त्यांच्या मागे चालत. चला स्टेप 2. मी तरी आता स्वेटर काढलेलं आहे, माझे थर्मल्स वगैरे आहेत आतमध्ये. आमच्यासोबत जी लोक होते ती पुढे पोहोचलेली आहेत बिलकुल त्या घरापर्यंत. आम्ही अजूनही कचरे की चाल चल रहे है. आणि मध्येच एक छोटीशी हट आहे जिथं आम्ही बसलोय सगळे. ही एक थांबण्यासाठी छोटीशी जागा, छान आहे, ट्रान्सपरंट आहे, अगदी जुरासिक पार्क मध्ये वाटते मला तरी. हे जे समोर दिसते हे स्कीइंगचा स्लोप आहे. इथं बर्फ असतो आणि इथून मग त्या टोकापासून इथपर्यंत खाली 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 जात स्कीइंग करत जातात. इथपर्यंत जवळ तो बर्फ असतो. साधारण एक 45 मिनिटं झालेत आम्ही चालतोय. आलोय तरी बऱ्यापैकी वरती. तिथं काही घरं दिसत आहेत वरती. मे बी तो माणूस म्हटलेला की 6-7 किलोमीटर आहे. मला वाटतं आम्ही 1-1 किलोमीटर तरी आता चालत आलेलं आहे असं मला वाटतं. बघूया आता जितकं आम्ही जाऊ शकू. ॲज युजल इथून व्ह्यू पॉईंट पण जबरदस्त आहे. आमच्या हॉटेलच्या समोर जो डोंगर होता तो हा आहे आणि तो आता कितीतरी छोटा वाटायला लागला आहे. तो एवढं त्यामागचे डोंगर सगळे दिसायला लागले जे बर्फाने भरलेले आहेत. जरा कन्फ्यूज स्टेट ऑफ माइंडमध्ये होतो आम्ही, कारण काही लोक इकडून गेलेत, काही लोक इकडून गेलेत. मी जरा जाऊन बघून येतो की इकडं काय आहे. दोघांना मी तिथं थांबायला सांगितलंय. जस्ट एक नजर टाकून येतो की इकडे काय आहे. मला तर वाटतं की तो रस्ता पण तिकडेच चाललाय. थोडा स्टीप स्लोप आहे, तिकडून चांगलं आहे, तिकडनंच गेलेलं परवडेल असं मला वाटतंय. चला परत चला त्याच रस्त्याने आम्ही आता पुढे जातोय. पण तिकडे जाण्यात काही पॉईंट नव्हता. हा थोडासा स्टीप कमी आहे आणि मला वाटतं घोडेवाल्यांना काहीतरी गिऱ्हाईक भेटलेलं आहे. वा चला, ॲटलिस्ट त्यांचा दिवस तरी गेला चांगला. चला इट्स टाइम फॉर लाडू ब्रेक. छोटा भीम सारखे आम्ही लाडू आणलेले आहेत आणि ते थोडी पावर येण्यासाठी आम्ही खातोय. काय चला ओ भीम या लाडू चला. हा हाफ खा. अरे भीम खातो, तू पण खा ना. चल खा खा, पूर्ण खा पूर्ण खा. हा असं कसं काय. मला तर फिलिंग असं येतं की मी एव्हरेस्टवरच आहे. समोर डोंगर पण दिसतात आणि इथं बसण्यातच मजा काही आवडत आहे. जबरदस्त आहे. साधारण एक 2 तास झालेत आम्हाला चालून. तिथे लांब बर्फ दिसतं पण कुठं जवळ दिसत नाही बर्फ डोंगरावर. तेच आम्ही शोधतोय. आता घोडेवाले सांगून गेले की ते बर्फाजवळ घेऊन जातील, पण कुठे आहे ते पण खूपच लांब आहे. बघूया आम्ही शोधतोय बर्फ इथं कुठे भेटला तर. तर अशा रीतीने चालत आम्ही 2-2.5 तास झाले. अशा फ्लॅट लँडवर आले
दूर दूरपर्यंत जवळ तरी बर्फ दिसत नाही, खूप लांब बर्फ आहे त्या डोंगरावर आणि तिकडे एक लांब आहे डोंगरावर त्या तिकडे. घाबरले मी एकदम. पण इथे आम्हाला तरी कुठे बर्फ दिसत नाही. हे बघा लांब तिथे डोंगरावर किती जोरात पाऊस पडतोय, बापरे. आणि तेच बर्फांमध्ये कन्वर्ट होतं. माहिती आहे तुम्हाला, सगळ्यांना माहिती आहे, पण असंच सांगतो, मला बोलायला काही शब्द नाही भेटत आहे. पण जबरदस्त वाटतं, म्हणजे तुफान. हे बघा समोर माझ्या बिलकुल काय लागत इथं पण तिकडे लांब डोंगरावर पाऊस पडतोय आणि पाऊस परत 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 तिकडं पण आलेला आहे या डोंगराजवळ. चला आम्ही आता उतरायला चालू करतोय खाली. सी यू. हमारे साथ आप बनारस के हो ना? बनारस के एक अभी हमारे दोस्त बन गए जो रचित को सपोर्ट कर रहे हैं नीचे उतरने के लिए. ये अकेले ट्रैवल करते हैं 4 धाम बाइक पे. ये सुन के बड़ा अच्छा लगा. और ये हमारे साथ है अभी. अच्छा थाईलैंड में रहते हो? और यहाँ पे हर साल नहीं आते? अभी तो 5-6 साल बाद आया. अरे मैं तो पहले हर साल आता था. तो ये सीजन औली में आने का सही है या कैसे? बहुत पहले जी जी 1-1.5 महीना पहले आना चाहिए क्योंकि बर्फ होती है इसलिए. फिसलन बहुत होती होगी ना. हाँ वो रहता है चला जाता है. काफी भीड़ होगी ना फिर तब. अच्छा स्कीइंग वाले रहते ना, ये स्कीइंग सेंटर है. अच्छा ये स्कीइंग. बस ये स्कीइंग वाले जाएंगे. अच्छा 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 अच्छा. हमें अभी अच्छा लगा, भीड़ नहीं थी, एकदम शांत था. हम कल देवप्रयाग भी गए थे तभी भी शांत था, बहुत अच्छा लगा वहाँ पे. चलो सर, थैंक्स अ लॉट. बोलिए सर. मिलते हैं फिर. आपका शुभ नाम सर? मेरा नाम गिरी है. गिरी. भाई शैलेश. यश. रचित. यश. यश नाम है. रचित रचित. थैंक यू सर. थैंक यू. थैंक यू. ये है असली क्रिकेट. तर अशी होती आमची ऑलीची ट्रिप. खूप छान आहे. हा नजारा तर म्हणजे आपण बघतो कॅलेंडरवर बघतो असले चित्र. इथं तर खूपच चांगले बर्फाचे डोंगर आहेत. हे प्लेन लँड आहे. इथं सीझनच्या वेळेला मला वाटतं खूपच गर्दी असेल, कारण वरती हॉटेल्स वगैरे आहेत. इकडं पण ते केबल कार आणि रोपवे सगळं जातं आहे. इकडं घोडे वगैरे पण चढताना दिसत आहेत. खूपच छान दृश्य आहे. म्हणजे तुम्हाला जर वाटत असेल की गर्दीच्या ठिकाणी नको जायला तर ऑफ सीझन या तुम्ही ऑलीला. हायेस्ट पीक इथला आणि जर तुम्हाला खरंच बर्फ एन्जॉय करायचा असेल तर सीझनमध्ये या. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीमध्ये जेव्हा खूप बर्फ असेल इथं हे सगळं चालू असेल. आज नेमकं इथं इलेक्शनचं वोटिंग आहे, त्याच्यामुळं बऱ्याचशा गोष्टी बंद ठेवलेल्या आहेत इथं. पण आम्ही खरंच एन्जॉय केला, कारण गर्दी नव्हती. खूप शांत आहे, काही ढकलाढकली नाही, काहीच नाही. छान हवा सुटली आहे गार आणि आम्ही सगळे इथं एन्जॉय करतो. आमचं हॉटेल कुठेतरी तिकडे खाली आहे, तिकडे खाली. आता मला खाली दिसणं खूप भीती वाटते खाली बघताना. राजर हे डोंगर आमच्या हॉटेलमधून दिसत होते, हे माझ्या मागं असलेले, आणि ते फक्त छोटेसे टोक दिसत होते. आता तर ते डोंगर तिकडं पाहिलं नाही. आंबरडा बोलला नाही तर आमची टरकली. आमचा कॅमेरा पण तिथं हादरला आहे आता. तर भीती अशी तिला वाटते की इथं वाघ वगैरे येईल. होपसो की इथं वाघ नसावे आणि वाघ नाही यावे. तर अशी होती आमची ऑलीची ट्रिप. मजा आली खूप. आणि आम्ही आता खाली जाणार आहोत उतरत.
ही एक मोठी कसरत आहे. आमच्या एका माणसाला बर्फात जायचं होतं पण सॉरी बर्फ इथं जवळ नाही आहे. आता कुठल्या तरी पार्कमध्ये त्याला आम्ही घेऊन जातो, होपसो की तिथं तो बर्फ खेळेल. तर चला भेटूया मग पुढच्या ट्रिपला. लँडस्लाईड झालेली इथे बघा. बापरे एवढे आलेत वरून खाली आहे बघा.